गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा या आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि समर्पण या आपल्या सायन्सच्या फ्रेश बॅच मध्ये. इथे आपण बघत असतो 2027 महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी सायन्स 1 सायन्स 2 हे सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी, विज्ञान भाग 1 भाग 2 हे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. हा संपूर्ण वीक आपण बघत आहोत सायन्स 1 चा चॅप्टर नंबर 4 इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. याचं 7 मार्क्सचं वेटेज आहे. याच्या ऑलरेडी IMP टॉपिकची PDF ही आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपला सेंड केलेली आहे. बऱ्याच मुलांना आता नवीन मुलांना जॉईन होता येणार नाही, कारण ऑलरेडी 4000 मुलांनी पूर्णपणे ग्रुप फुल झालेले आहेत. पण तुम्ही सायन्सवाला दादाच्या टेलिग्राम चॅनलला किंवा आपल्या इंस्टाग्राम ID ला फॉलो करा. तिथे तुम्हाला बायोमध्ये लिंक भेटेल गुगल ड्राईव्हची. लिंकवर क्लिक करा अँड यू कॅन ॲक्सेस आवर ऑल स्टडी मटेरियल्स. तर सीधी बात, नो बकवास, सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला. परंतु मागच्या चॅप्टरमध्ये मागचा जो लेक्चर झाला त्याच्यात बऱ्याच बेसिक गोष्टी आपण कव्हर केलेल्या होत्या. त्यानंतर MCB, शॉर्ट सर्किट आणि काही न्यूमेरिकल्स एक जो होता डेरिव्हेशन्स ते सुद्धा कव्हर केलं होतं. आज आपण काही इंटरेस्टिंग कन्सेप्ट शिकणार आहोत. जसं आजचं लेक्चर फार लेंथी होणार नाही, म्हणूनच दादा एक छान गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. सो बघूया, चला गोष्ट नंतर. आता आधी लगीन या अभ्यासाचं आणि मग आपल्या गोष्टीचं. चला, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. सगळ्यात पहिले तर इथे 2 सर्किट तुम्हाला दिसतंय. खाली काय मॅग्नेटिक निडल लावलेली आहे राजारे. मग काय दादा याचा अर्थ? आता मला सांगा, जे इलेक्ट्रिक करंट आहे ना ते या सर्किट मधून पास होतं. इलेक्ट्रिक करंट पास होतं म्हणजेच काय रे? इलेक्ट्रॉन पास होता. कोण पास होतं रे? इलेक्ट्रॉन पास होता. इलेक्ट्रिक करंट हे ट्रॅव्हल होतं पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. इलेक्ट्रिक करंट कसं पास होतं? पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. हे नेहमी लक्षात ठेवायचं. एक प्लग दिलाय तुम्हाला. आता इलेक्ट्रिक करंट पास होते. लक्षात ठेवा, जेव्हा इलेक्ट्रिक करंट हे वायर मधून पास होतं त्याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड तयार होते. काय तयार होते? मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय बल. कसलं बल? चुंबकीय बल. म्हणजे काय दादा? एक सिंपल तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे कुलूप चावी आहे. हा ओके, हे कुलूप आहे, ही आपल्याकडे एक चावी. असं समजून चला तुम्ही, हे माझ्याकडे एक मॅग्नेट आहे. बघा तुम्ही चुंबक गेम खेळता. हा, आता हे चुंबक आहे आणि हा जो चावी आहे ना पोरांनो, हे मी इथे जवळ ठेवली. याच्या काय होईल रे? ही चावी, हे चुंबक आहे असं समजा. लॉक म्हणजे काय? चुंबक आहे. चावी चुंबकाकडे अट्रॅक्ट होईल, अशी चिपकून जाईल. राईट आहे. तुम्ही खेळलेले शाळेमध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल, गेम्स खेळतात मुलं, खूप इंटरेस्टिंग आहे. हे कुलूप आहे, ही चावी आहे. जर का मी याला इथे ठेवलं तर अट्रॅक्ट होईल. जर का या कुलपाला मी इथे ठेवलं तर अट्रॅक्ट होईल का? चॅटमध्ये टाका. हे चुंबक आहे आणि हे लोखंड आहे. तुम्हाला माहिती आहे एकमेकांकडे काय होतं? अट्रॅक्ट. या जगाचा नियम आहे. इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट आर अट्रॅक्ट्स इच अदर. चुंबक आहे, हा एक लोखंडाचा प्रकार असं समजा तुम्ही. याच्याकडे काय? अट्रॅक्ट. जर लांब ठेवला तर अट्रॅक्ट होईल का? नाही दादा. लांब होईल का? तर नाही. जवळ ठेवला तर होईल का? हो. म्हणजे अशा काहीतरी गोष्टी याच्या आजूबाजूला आहे ज्या याला अट्रॅक्ट करतात. काय करतात रे राजा? अट्रॅक्ट करतात. मग याचाच अर्थ काय? हा जो लोखंड आहे, चुंबक आहे, याच्या आजूबाजूला या मॅग्नेटच्या लाईन ऑफ फोर्स तयार होतो. काय तयार होतो? लाईन ऑफ फोर्स. काय तयार होतो रे? लाईन ऑफ फोर्स. की याच्या अवतीभोवती जर कोणी आला तर तो त्याला पकडतो आणि आपल्या दिशेने खेचतो. काय करतो रे? आपल्या दिशेने खेचतो. लग जा गले ये दिल अभी भरा नहीं. जवळ आला, लग जा गले, लांब, अट्रॅक्ट करत नाही. मग हे जे आहे याच्या आजूबाजूला जो फोर्स आहे याला म्हणतो मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. काय म्हणायचं? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. तसंच जेव्हा इलेक्ट्रिक करंट हे पास होतं, तुम्हाला समजेल. मी आजची PPT अशी क्रिएट केली ना, तुम्हाला खूप आवडेल. बघा तुम्ही. तर जेव्हा जेव्हा इलेक्ट्रिक करंट पास होतं पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे, त्याच्या आजूबाजूला काय फिरतं रे पोरांनो? मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स फिरतात. काय फिरतात? मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. काहीतरी केल्याने काहीतरी होणार. आता आजूबाजूला मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आहेत, खाली काय? मॅग्नेटिक निडल आहे. ऑब्व्हियस आहे, जर वेळेस करंट पास होईल मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्समुळे ही निडल काय होईल? अट्रॅक्ट होईल. काय होईल? अट्रॅक्ट. यावरती बोर्डला एक प्रश्न विचारला गेला होता PYQ मध्ये. कसा प्रश्न होता? ऍज इट इज प्रश्न डायरेक्ट टाकलेला आहे. पोरांना थेरी शिकवत बसायची नाही, आपल्याला असं वाटतं.
काय मेन पॉइंटवर यायचं. काय आहे मेन पॉइंट आपला, एक मिनिट. ओके, विच इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज शोन इन द अबाव फिगर. कुठला इफेक्ट दाखवतोय, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. कोणता इफेक्ट दाखवतोय, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे काय पोरांनो, हा जो सर्किट आहे हे ज्यावेळेस जॉईन होईल, आजूबाजूला काय करंट ट्रॅव्हल होईल, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे, त्याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स होतील, अट्रॅक्ट इच अदर, एकमेकांना काय करतील, अट्रॅक्ट करतील. ती निडल त्या दिशेने काय होईल, अट्रॅक्ट होईल. याला म्हणायचं मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. काय म्हणतो रे आपण, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. विच इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज शोन इन फिगर. या फिगर मध्ये कुठला इफेक्ट दाखवलाय, माझे पोरं काय लिहितील, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. काय लिहितील रे, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. चॅट मध्ये फास्टली टाकायचंय, फास्ट पोरांनो. काय रे, कोणता इफेक्ट दाखवतोय, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. फास्ट चॅट मध्ये टाकायचंय, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. कम ऑन पूर्ण लाईक करायचं. आजच्या लेक्चरला सुद्धा 500 पेक्षा जास्त लाईक पाहिजे. मागच्या लेक्चरला अजून कंप्लीट झालेले नाहीयेत, 500 पेक्षा जास्त पाहिजेत. दादा तुमच्यासाठी एवढी मेहनत करायला तयार आहे ना, त्याच्यासाठी ठोको लाईक, ठोको सबस्क्राईब करा चॅनलला. जेवढे जास्त सबस्क्राईब ना, बाकीच्यांना तेवढा ट्रस्ट वाटतो. आणि आपले समर्पण बॅचचे पोरं खतरनाक आहे, मला माहितीये. दादाने सांगितलं 100% ऐकलं. फर्स्ट क्वेश्चन झालाय पोरांनो. सेकंड घ्या, व्हॉट विल हॅपन, काय होईल, इफ द नंबर ऑफ इलेक्ट्रिक सेल इज इन्क्रीज. जर का सेल वाढवले ऑन द मॅग्नेटिक निडल. मला सांगा, जर का जास्त सेल वाढवले तर काय होईल, जास्त करंट प्रोड्यूस होईल. जर जास्त करंट प्रोड्यूस झालं तर मॅग्नेटिक लाईन्स पण काय होईल, जास्त वाढतील. मॅग्नेटिक लाईन्स म्हणजे काय, करंट ट्रॅव्हल होतं तेव्हा त्याच्या आजूबाजूला लाईन ऑफ फोर्स, अट्रॅक्टिव्ह फोर्स काय होतो, तयार होतो. जास्त बॅटरी लावल्या तर मॅग्नेटिक लाईन्सचा फोर्स वाढेल. उत्तर काय, जर मॅग्नेटिक लाईनचा फोर्स वाढला तर जी निडल आहे ती पण काय होईल, जास्त अट्रॅक्ट होईल. बघा, करंट वाढल्यामुळे निडल पूर्णपणे अट्रॅक्ट अशी वर काय होते, खेचली जाते. द डिफ्लेक्शन ऑफ, डिफ्लेक्शन म्हणजे काय, हालचाल, मुवमेंट ऑफ कोणाची, मॅग्नेटिक निडल, मॅग्नेटिक निडलची विल इन्क्रीज. कस काय, जर का इलेक्ट्रिक सेल वाढवले तर मॅग्नेटिक निडल आहे ही मोर डिफ्लेक्ट होईल. का, कारण की मॅग्नेटिक फील्ड काय राहील, वाढलेली राहील. याचं उत्तर हे तुम्हाला लिहायचं आहे. 3 मार्कला प्रश्न विचारला होता, 1 मार्क्स एका क्वेश्चन साठी. आपण 2 मार्क्स कन्फर्म केलेले आहेत. थर्ड काय आहे राजा रे, इफ द डिस्टन्स बिटवीन, जर का डिस्टन्स वाढवलं कोणाचं, कंडक्टर अँड मॅग्नेटिक निडलचं, इज इन्क्रीज. कंडक्टर मॅग्नेटिक निडलचं डिस्टन्स वाढवलं, व्हॉट विल बी अफेक्ट ऑन द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. जर का जे मॅग्नेटिक म्हणजे जे करंट आहे, कंडक्टर आहे ज्याच्यात करंट पास होतोय त्याचं आणि निडलचं यांचं डिस्टन्स वाढवलं. मी तुम्हाला सिनारिओ दिला होता, चुंबक आहे आणि तुम्हाला आपल्याला चावी दिली होती, डिस्टन्स वाढवलं, अट्रॅक्ट होतं का रे, नाही. बघा, द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड डिक्रीज, मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी काय होईल, डिक्रीज होईल. अँड हेन्स म्हणून डिफ्लेक्शन ऑफ मॅग्नेटिक निडल विल डिक्रीज. मॅग्नेटिक फील्ड जे आहे तिचं काय होईल, इंटेन्सिटी डिक्रीज होईल. आणि जी निडल आहे ती पण काय जास्त मुवमेंट करेल का, नाही. मॅग्नेटिक निडलचं डिफ्लेक्शन पण डिक्रीज होईल. बघा आता, मॅग्नेटिक निडल फार मुवमेंट करते का, नाही, नॉर्मल त्याच कनेक्शनला राहिली, करंट पास होतो. बस एवढा क्वेश्चन 3 मार्क्सला विचारला जातो. 100.3.4% IMP. दादा ह्या वर्षी विचारलं जाईलच का, श्युअरिटी नसते. बोर्ड प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन करायचा प्रयत्न करतो, किंवा अगोदर जे विचारलेलं आहेत ना तेच पुन्हा एकदा तो टाकतो, पण वेगळ्या फॉर्मॅटमध्ये टाकायचा प्रयत्न करतो. सो या गोष्टी तुम्हाला चांगल्या लक्षात ठेवायच्या आहेत पोरांनो. नेक्स्ट, आता तुम्हाला दिलेला आहे पोरांनो एक कॉपर वायर आहे, अशी मस्तपैकी वायर टाकलेली आहे. एक कार्डबोर्ड आहे तुम्हाला दिलेला, आणि खाली तुम्हाला दिले याच्यावरती आयर्न फिलिंग केले तुम्ही. याचं एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, फार इम्पॉर्टंट नाही. अरे अरे एक मिनिट, ठीकच आहे बरं, फरक जाणवतो का, चला. आता ही वायर आहे, ओके. आता ही जी वायर तुम्हाला दिसते आहे याच्यामधून करंट ज्यावेळेस, ही कंडक्टर एक प्रकारचे, याच्यातून काय होतं, पास,
करंट पास होतो. काय पास होतो रे? करंट. याच्या आजूबाजूला काय तयार होते? मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. जो आयन फिलिंग आहे, आयन फिलिंग म्हणजे काय? तुकडे छोटे छोटे आयनचे ते काय होतील? अट्रॅक्ट होतील, याच्या अवतीभोवती फिरतील. मग दादा करंटचं डायरेक्शन कोणतं असेल आणि फोर्सचं डायरेक्शन कोणतं असेल? प्रश्न पडला की नाही पडला? मला सांगा. एकमेकांकडे मॅग्नेटिक फील्ड अट्रॅक्ट होते दादा, फोर्स तर लागतोय, करंट कुठे पास होईल? मग हे आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. एक्सपेरिमेंट फार एवढा इम्पॉर्टंट नाही, पण करंटची डायरेक्शन, फोर्सची डायरेक्शन नक्की काय असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट, आता मला सांगा, एक कार्डबोर्ड घेतलेला असा, त्याच्यामध्ये काय केलं? अशा वायर टाकलेल्या आहेत तुम्ही. बरं, ह्या वायर टाकल्याने पण काय होईल रे पोरांनो? समजून घ्या, अशा पद्धतीचं ती वायर आहे. एक मिनिट. जेव्हा करंट पास होईल, याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड येईल, इकडे पण याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड होईल. पण ही कशी तुम्हाला दिसते रे? लूप फॉर्म मध्ये. कुठल्या फॉर्म मध्ये रे? लूप. अशी गुंडाळली गेलेली आहे. ती कशी गुंडाळली गेली आहे? अशा फॉर्मॅट मध्ये. एक मिनिट. अशा फॉर्म मध्ये काय? गुंडाळली गेलेली आहे. दादा फोर्स कुठे लागेल? करंट कुठे प्रोड्यूस होईल? आणि यावरच वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तयार होतो, जो बोर्ड 2027 साठी मोस्ट IMP असणार आहे. राईट हँड थंब रूल. काय बघायचं आता आपल्याला? राईट हँड थंब रूल. काय बघायचं रे राजा? राईट हँड थंब रूल. मग राईट हँड थंब रूल आता आपल्याला बघायचं आहे. काय म्हणतो? इमॅजिन करायचं आहे, होल्डिंग द कंडक्टर इन युअर राईट हँड. कंडक्टर कुठे होल्ड केलं तुम्ही? राईट हँडला काय केलं? कंडक्टर होल्ड केलं. वेट, याला आपण कंडक्टर समजूया. हे कंडक्टर राईट हँडला होल्ड केलं आहे. बरं, इन युअर राईट हँड सच दॅट युअर थंब पॉइंट टू द डायरेक्शन ऑफ करंट. जी थंब आहे काय पॉइंट करतं? डायरेक्शन ऑफ करंट. बोला, थंब काय करतं? डायरेक्शन ऑफ करंट. थंब काय करतं रे पोरांनो? दाखवतं डायरेक्शन ऑफ करंट. आणि ह्या ज्या फिंगर आहे, ह्या ज्या मी अशा टाकल्या इकडे, फिंगर अशा मी इकडे वळवल्या आहेत. या फिंगर म्हणजे काय? देन कर्ल युअर फिंगर अराउंड द कंडक्टर. या कंडक्टरच्या आजूबाजूला काय करायच्या? अशा फिंगर अशा ठेवायच्या. बघा, अशा फिंगर अशा वाळवायच्या. आणि द डायरेक्शन ऑफ युअर फिंगर्स, या जेवढ्या फिंगर्स आहे त्याचं डायरेक्शन काय आहे? मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. काय आहे रे? मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. यावरून माझ्या पोरांना शिकायला काय मिळालं? थंब दाखवतं डायरेक्शन ऑफ करंट. तुम्ही पण तिकडे करा फास्ट. चला फास्ट, तुम्हाला तिकडे करायचं आहे. थंब ठेवा असा तुमचा आता. ठेवला. बरं, थंब काय दाखवतं? डायरेक्शन ऑफ करंट. काय दाखवतं? डायरेक्शन ऑफ करंट. फिंगर, या फिंगर काय दाखवतात? मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. काय दाखवतात? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. बस एवढं तुम्हाला सांगायचंय पोरांनो. फ्लेमिंग राईट हँड रूल. सॉरी, हा फक्त राईट हँड थंब रूल. फक्त राईट हँड थंब रूल आला एवढं तुम्हाला लिहून यायचं आहे. हे लिहिणाऱ्या पोरांनो 2 मार्क्स मिळतात. विचार करा किती छोटीशी गोष्ट आहे. थंब काय दाखवतं? डायरेक्शन ऑफ करंट. कर्व फिंगर काय दाखवता? मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. थंब काय दाखवतं? डायरेक्शन ऑफ करंट. चॅट मध्ये टाका. थंब काय दाखवतं? डायरेक्शन ऑफ करंट. फास्ट चॅट मध्ये टाका. थंब काय दाखवतं? डायरेक्शन ऑफ करंट. फिंगर्स काय दाखवतात? मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. फिंगर्स काय दाखवतात? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. असं मजा येते पोरांनो. बघा पोरांनो, हा पूर्ण चॅप्टर तुम्हाला असं थोडंसं वाटू शकतं, यार वेगळं काहीतरी वाटतं यार दादा. का माहिती का? फिजिक्स. तरी तुम्हाला एवढं इंटरेस्टिंग करून सांगतोय. जर तुम्ही बाकी ठिकाणी बघितलं असेल तर तुम्हाला राईट हँड फ्लेमिंगचा जो रूल आहे, त्या रूलमध्ये थंब जो आहे हा तुम्हाला दाखवतो डायरेक्शन ऑफ करंट. त्यानंतर कर्ली फिंगर जे असतात या तुम्हाला दाखवतात मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. थंब काय दाखवतं? डायरेक्शन ऑफ करंट. कर्ली फिंगर्स काय दाखवतात? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. युनिक. कारण काय? रिपीट डोक्यात फिट. रिपीट डोक्यात फिट. सो हा राईट हँड थंब रूल जो आहे हा पेपरला विचारला जातो. इम्पॉर्टंट आहे. मी तुमच्या ज्या अँसर शीट्स असतील म्हणजे आपली हँड रिटन नोट्स ज्या आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला हा क्वेश्चन छान पद्धतीने टाकून देईल, पेपरला कसा विचारला जातो वगैरे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द करंट. मॅग्नेटिक फील्ड कुठे पोरांनो? करंट मध्ये येतो. सॉलिनॉइड कॉइल मध्ये कसा होतो बघा. आता हा जो कॉइल आहे
हा सॉलिनॉइड कॉईल तुम्हाला माहिती, जर मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं बघा हिटरचं, लूप मध्ये, कुठल्या फॉर्म मध्ये, लूप. बघा, अ कॉपर वायर विथ अ रेझिस्टिव्ह कोटिंग. कॉपर एक वायर घेतली, त्याला काय केली, रेझिस्टिव्ह कोटिंग केली, वाउंड इन अ चेन लूप. वाउंड अशी एक 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 गोलाकार भागामध्ये काय केली, चेन लूप केली, लाईक अ स्प्रिंग. कोणासारखी रे, स्प्रिंग सारखी. इज कॉल्ड ॲज सॉलिनॉइड कॉईल. कोणती कॉईल रे, सॉलिनॉइड कॉईल. वेन इलेक्ट्रिक करंट, जेव्हा इलेक्ट्रिक करंट पास होईल, कुठून रे पोरांनो, सॉलिनॉइड कॉईल. सॉलिनॉइड कॉईल मध्ये मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आर प्रोड्यूस इन स्पेसिफिक पॅटर्न. त्याच्याद्वारे काय प्रोड्यूस होईल, मॅग्नेटिक लाईनचा फोर्स पण प्रोड्यूस होईल. लूप मध्ये ज्यावेळेस जाईल, मॅग्नेटिक लाईनचा फोर्स पण काय प्रोड्यूस होईल. आता द प्रॉपर्टीज ऑफ सॉलिनॉइड कॉईल, ह्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत सॉलिनॉइड कॉईलच्या, या सिमिलर आहे बार मॅग्नेट सारख्या. दादा बार मॅग्नेट, बार मॅग्नेट तुम्ही बघितलं असेल बघा, नॉर्थ पोल साऊथ पोल. जेव्हा ह्या जेवढ्या कॉपर वायर आहे हिला लूप चेन लूप मध्ये केलं तर ही कोणासारखी होऊन जाते, बार मॅग्नेट साठी होऊन जाते. कस काय रे दादा, वन ओपन एंड, त्याचा एक एंड ऍक्ट करतो मॅग्नेटिक नॉर्थ पोल, कोणासारखा, नॉर्थ पोल सारखा, आणि अदर एंड ऍक्ट करतो साऊथ पोल सारखा. एक पोल ऍक्ट करतो नॉर्थ पोल सारखा, दुसरा पोल ऍक्ट करतो साऊथ पोल सारखा. द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहे फोर्सच्या, इनसाइड द सॉलिनॉइड कॉईल, सॉलिनॉइड कॉईलच्या मध्ये ह्या पॅरलल असतात एकमेकांना. कशा असतात रे, पॅरलल. कशा असतात रे राजा, पैरेलल असतात ईच अदर, एकमेकांना. फिर उन्हें क्या कहते हैं, ना उन्हें हमसे प्यार है ना हमारे प्यार की कदर. बकवास छोड़ो और याद रखो, टू पैरेलल लाइन्स आर नेवर इंटरसेक्ट इच अदर. ह्या मॅग्नेटिक लाईन ज्या आहे एकमेकांना इंटरसेक्ट होतात का, नाही, एकमेकांना पॅरेलल असतात. कशा असतात रे त्या, पॅरेलल असतात. मग माझ्या पोरांना सॉलिनॉइड कॉईलचा क्वेश्चन आला, आपले पोरं उत्तर कसे देणार. कॉपर वायर घेतली, लूप केला, तिचा चेन लूप सारखं तिचं स्ट्रक्चर केलं. मग ज्या प्रॉपर्टीज आहेत सॉलिनॉइड कॉईलच्या, कोणासारख्या वाटतात, बार मॅग्नेट सारख्या वाटतात. का वाटतात, कारण याचं एक एंड ऍक्ट करतं नॉर्थ पोल सारखं आणि दुसरं एंड ऍक्ट करतं साऊथ पोल सारखं. याच्यातल्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे कोणामधल्या, सॉलिनॉइड कॉईल मधल्या, ह्या एकमेकांना पॅरलल असतात. कशा असतात रे, पॅरलल असतात टू ईच अदर. बस एवढं फक्त तुम्हाला सांगायचं होतं सॉलिनॉइड कॉईल मध्ये. कशात रे राजा, सॉलिनॉइड कॉईल मध्ये. आणि आता आपल्याला बघायचं आहे एक इम्पॉर्टंट एक्सपेरिमेंट. काय आहे, फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड. फोर्स लागतो कशावरती, करंट जो कॅरी करेल कंडक्टर. बरं काय एक्सपेरिमेंट आहे दादा, बघा, एक लेफ्ट हँडला साईडला स्टँड ठेवलेला आहे, त्याच्यावर एक मॅग्नेट लावलेला आहे. मध्ये बघा ब्लॅक कलर एस फॉर्म मध्ये काय एक प्रकारची वायर आहे. करंट कसं पास होतं, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. करंट कसं पास होतं, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. मग तुम्हाला माहितीये ही जी वायर आहे ह्या मॅग्नेटला आजूबाजूला काय फिरेल, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. काय फिरेल रे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. मग जेव्हा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह अशी डायरेक्शन असेल, हा जो आहे तुमची स्प्रिंग ही एकतर आतल्या साईडला अट्रॅक्ट होईल किंवा बाहेरच्या साईडला अट्रॅक्ट होईल. आतल्या साईडला अट्रॅक्ट होईल किंवा बाहेरच्या साईडला अट्रॅक्ट होईल. दादा मध्ये जी वायर आहे ती आत किंवा बाहेर एकमेकांना काय होईल, अट्रॅक्ट होईल. पण दादा कस काय अट्रॅक्ट होईल रे ती एकमेकांना, डायरेक्शन काय असेल, करंटची डायरेक्शन काय असेल, फोर्सची डायरेक्शन काय असेल. आणि मग याची डायरेक्शन ओळखण्यासाठी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक 2027 महाराष्ट्र बोर्ड साठी फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. आता फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल वन ऑफ द मोस्ट IMP आहे तुमच्या 2027 महाराष्ट्र बोर्ड साठी. काय करायचंय, लेफ्ट हँड घ्यायचा, याचा थंब, इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर आर स्ट्रेच म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. यांना स्ट्रेच करायचं आहे. याला म्हणायचं थंब, याला म्हणायचं इंडेक्स फिंगर, याला म्हणायचं डायरेक्शन ऑफ करंट. काय म्हणायचं, डायरेक्शन ऑफ करंट. म्हणजे मिडल फिंगर याला म्हणायचं. पुढे सांगतो काय, थंब, इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. एकमेकांना काय करायचे, ते परपेंडिक्युलर ठेवायचे. कसे ठेवायचे ते राजा, परपेंडिक्युलर ठेवायचे. मग दादा परपेंडिक्युलर ठेवले, तुम्ही पण तिकडे करा फास्टली.
फास्ट करा फास्ट. हा, थंब काय दाखवतं? फोर्स ऑन. बरं पहिले याच्यानुसार जाऊ. इंडेक्स फिंगर काय दाखवतो? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. इंडेक्स फिंगर काय दाखवतं रे? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मिडल फिंगर वळवळणारे बोट. कोणते बोट? वळवळणारे बोट. काय दाखवतं? डायरेक्शन ऑफ करंट. काय दाखवतं रे? डायरेक्शन ऑफ करंट. थंब काय दाखवतं? फोर्स ऑन कंडक्टर. डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन कंडक्टर. माझ्या पोरांना कोणी विचारलं, माझे पोरं काय लिहिणार? In left hand rule, thumb, index finger and middle finger are perpendicular to each other, mutually perpendicular to each other. In that, thumb are denoted the force on conductor, index finger are denoted the direction of magnetic field, middle finger वळवळणारे बोट denoted the direction of on current. मिडल फिंगर काय दाखवतं? करंट. एवढंच फक्त तुम्हाला लिहून यायचं आहे. 2 ते 3 मार्क्सचा क्वेश्चन. लेफ्ट हँड राईट हँड रूल मोस्ट IMP आहे. दादा कसं काय IMP आहे? मागच्या वर्षीच्या बोर्डच्या पेपरला विचारलं गेलं नाही आणि एक इम्पॉर्टंट टॉपिक होता. तुम्हाला सांगतो, जसे जसे पेपर होत गेले, तुम्ही जर PYQ बघितले ना, मागच्या वर्षाचा पेपर सोडला तर त्याच्या अगोदरपर्यंत ना बरेच रिपीटेड क्वेश्चन येत होते. त्यामुळे पेपर गेस करणं खूप इझी होतं. म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करेल की जर कोणी असं म्हणतं ना फक्त हे IMP क्वेश्चन करा आणि जा, असं करू नका राजारे. हे तुमच्यासाठी खूप जड जाईल. मला सांगा, ते वेळेत कार्य जे वर्षभर अभ्यास करतात आणि पेपरच्या शेवटी त्यांना फक्त मस्तपैकी छान अभ्यास करून पेपर देतात, त्यांना कमी मार्क्स मिळेल, असं होईल का कधी? वर्षभर कन्सिस्टंटली जो अभ्यास करेल ना त्याला 100% मार्क्स मिळतील. जो बोर्डच्या पेपरच्या आदल्या दिवशी येईल आणि तो म्हणेल की अरे हे 5 क्वेश्चन करा 100% येतील, नाही आले तर काय करणार आहे तुम्ही सांगा मला? नाही आले तर काय ऑप्शन आहे का आपल्याकडे? नाही. पण बाबा रे, ते घरी आई वडील आस लावून बसलेले आहेत की आपल्या मुलाला काहीतरी चांगले मार्क्स मिळतील. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो पोरांनो की जी आई आहे, तुम्ही ऑब्झर्व केला असेल, आई आणि वडील दोघी पण आपल्याला काही कमी पडतंय का? नाही ना. याची काळजी घेत आहेत का? पोरग 10वीला बसलेला आहे, शांतता पाहिजे त्यांना, अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. तुम्हाला सांगतो, आपला जो गौतम दादा आहे ना, गौतम दादाची तुम्हाला स्टोरी सांगतो. आम्हाला आहे ना मॅथ्सचं आहे ना, आमचं लेट नाईट लेक्चर राहायचं, म्हणजे ऑलमोस्ट रात्री 8 नंतर लेक्चर असायचं क्लासमध्ये. मग गौतम दादा आपले म्हणजे सकाळी 5 असं काही नाही अभ्यास नाही करायचा होतो, सकाळी 5ला उठायचा अभ्यासासाठी, कारण की पाठांतर आमचं कडेकोट चेंदा मेंदा कार्यक्रम व्हायचा क्लासमध्ये. आणि संध्याकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत रट्टा पाठांतर, पूर्ण पद्धतीने पाठांतर करून घ्यायचे आमच्याकडून. 7 वाजले की आमचं मॅथ्सचं लेक्चर असायचं. आणि मॅथ्सचं लेक्चर म्हणजे डेंजर लेक्चर आमचं. का बरं माहिती का? आमचे सर अशी मोठी छडी आणायचे, प्रॉपर मोठी, एकदम मोठी. हा, ती घेऊन सर यायचे. आज जो उत्तर देणार नाही त्याचा चेंदा मेंदा कार्यक्रम, म्हणजे ज्याला येत असेल तो ऑलरेडी विसरून जायचा. यांनी ऑलरेडी मार्क खाल्लेला राहायचा, कारण पाठांतर कन्सेप्ट क्लिअर नाही, पाठांतर होत नाही राहायचं. मग लेक्चरला झोप लागायची, अशी टुलक्या घ्यायची. मग हे गौतम दादा आपले काय करायचे म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, खरी गोष्ट सांगतोय, मजाक नाही. तुम्ही आतापर्यंत त्यांच्या स्टोरी ऐकून तुम्ही डेंजर झाले असाल की दादा खतरनाक आहे. आपले बेताज बादशाह एडिटर जे आहेत, हे कर्कटक घ्यायचे आणि पायाला असे मारायचे. तुम्ही विचार केलाय का कधी किती जोरात लागत असेल ती गोष्ट? पण काय माहिती का? झोप लागू नये म्हणून. तोंडाला पाणी मारण्याचं काय मार, कारण सकाळी 4, 4:30, 5 वाजता उठायचं, अभ्यास करायचा, त्या 4 ते 7 वाजेपर्यंत पाठांतर, 3 तास पाठांतर, त्याच्यात पण नीट धड पाठांतर नाही, परत मार खायचा आणि मग लेक्चर. विचार करा किती फ्रस्ट्रेशन वाटत असेल. 15-16 वर्ष. मी नेहमी सांगतो, हे 15-16 वर्षाचे पोरं अजून खूप लहान आहे, त्यांच्यावर उगाच एवढं बर्डन देऊन काही चालणार नाही. थोडं शांतीचा ठेवा. हा, त्यांना जाणीव करून द्या गोष्टींची की का गरजेचं आहे वगैरे. हे असे आपले गौतम दादा. असो, पण आपण आज फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलच घेऊ आणि ते थांबूयात. पण हा, आज मी तुम्हाला छान गोष्ट सांगणार आहे. आजची गोष्ट आहे ना जरा अशी तुम्हाला एन्जॉयमेंट वाली मला वाटत नाही की अशी राहील, पण तुम्हाला खूप जास्त काही शिकायला भेटेल पोरांनो ह्या गोष्टीमध्ये. यातला पहिला पार्ट तुम्ही सगळ्यांनी ऐकलाय, मी पुढचे 3 पार्ट तुम्हाला ऐकवेल. आणि हे लेक्चर झाल्यानंतर मला असं वाटतं की तुम्ही फक्त गोष्ट ऐकूच नका, घरी रात्री सोबत मम्मी पप्पांसोबत ज्यावेळेस तुम्ही जेवण करणार त्यावेळेस ती गोष्ट ऐकवा आणि ती गोष्ट ऍक्च्युअली मध्ये अंमलात आणा एकमेकांच्या. बघा काय, तुम्हाला सगळ्यांना ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे. एक दिवशी ससी दादा येतात आणि कासवाला सांगतात की अरे कासव, आपण शर्यत करूया म्हणे. कासव म्हणतो बरं ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एक डोंगर असतो, डोंगरावर एक झाड असतं, तिथपर्यंत शर्यत चालते. शर्यत सुरू होते. कासव भुर्रपणे पळत 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 सुटतो, तो लवकर पोहोचण्याच्या मार्गावर असतो.
त्याला वाटतं अरे कासव तर अजून बराच लांब आहे, त्याला थोडा आळस येतो. ॲटिट्यूड, ओव्हर कॉन्फिडन्स, तो एका झाडाखाली विसावा घेऊन आराम करतो. कासव बिचारा हळूहळू 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 जात असतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती रिझल्ट काय आला? मला सांगा कमेंटमध्ये रिझल्ट काय आला. कोण जिंकतं रे? फास्टली कासव जिंकतो. कासव पुढे जातो, डोंगरावर जातो, जिंकून जातो. ससाची ज्यावेळेस झोप आली तो वरती बघतो तर काय, कासव तर पोहोचून गेलेला. या गोष्टीतून आपले मुलं काय शिकले की हळूहळू का असे ना, कासव चालत राहिला, प्रयत्न करत राहिला. प्रयत्नांना अंती परमेश्वर, प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न करत राहा, परमेश्वर फळ देणार. सस्याकडून आपण काय शिकलो? लेझी ॲटिट्यूड सोडून द्या. ओव्हर कॉन्फिडन्स नका लावू लाईफमध्ये की अभ्यास करताय मला 100% मार्क्स मिळणार रे, टेन्शन नाही मला, असं नका म्हणू. रोज थोडा थोडा अभ्यास करत राहा. पार्ट 2 येतो. कासव ससा म्हणतो अरे यार मी कसं काय रे सारू शकतो, कासव माझ्यापेक्षा स्लो चालणारा. त्याला म्हणतो चल परत शर्यत करू आपण. काय म्हणतो त्याला तो? परत शर्यत करू. कासव म्हणतो बरं ठीक आहे. परत शर्यत होते. ह्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऑब्व्हियस रिझल्ट काय आला असेल. ससा सगळ्यात पहिले डोंगराच्या झाडावरती जातो आणि जिंकतो आणि तो हसतो. याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं की जी ऑलरेडी चूक झालेली आहे तिच्यावर विचार करण्यापेक्षा परत एकदा लढायला तयार राहा आणि रेस जिंका. म्हणजे काय? चुकांना सुधारा. आता मार्क्स कमी आलेले आहेत ना, जर तुमच्या युनिट टेस्टला मार्क्स कमी आले असतील टेन्शन घेऊ नका. पुढच्या एक्झामला कसे चांगले मिळवता येईल ना याचा अभ्यास करा. आधी का नाही मिळाले याचे रिझन शोधा आणि पुढची तयारी करायला लागा. सिंपल. आता येतो पार्ट 3. कासव म्हणतो ससा चुकीची गोष्ट आहे म्हणे. आता आपण रस्ता दुसरीकडे घेऊ, डोंगरावर नाही, रस्ता दुसरीकडे ठेवू. दुसरी तो म्हणतो का ससा म्हणतो अरे मी आता रेडी आहे म्हणे. आता काय मी रेडी, मला माहिती माझी चूक काय होती, सगळं मला समजलेलं आहे. ससा कासव परत शर्यतीला लागता. अर्ध्या रस्त्यापर्यंत ससा जोऱ्यात सुसाट सुटतो, थांबून जातो. कासव येतो, रेस जिंकून जातो. तुम्ही म्हणा दादा यावेळेस कासव कस काय जिंकला? कमेंट मध्ये मला विचारा फास्टली. कासव कस काय जिंकला दादा? विचारा, क्वेश्चन मार्क टाका फास्टली. कासव कस काय जिंकला? जरा प्रेमाने विचारा आपल्या दादाला, कासव कस काय जिंकला? प्रेमाने, दादा कासव कसा बरं रे जिंकला? फास्ट कमेंट, फास्टली कमेंट टाकायचे तुम्हाला. कासव कसा जिंकला? उत्तर नाही द्यायचे, फक्त कासव कसा जिंकला एवढं सांगायचं आहे, विचारायचंय. झालं असं पोरांनो. पहिले रस्ता मस्त जमिनीवरून सुसाट कासव पळून गेला. त्याच्यानंतर लागलं पाणी. ससा तर काही पाण्यात जाऊ शकत नाही. मग आपले कासव काय पहिले हळूहळू हळूहळू हळू गेले. ससा बिचार तिथेच बसलेला होता. कासवाने पाण्यात डुबकी मारली आणि मस्त पोहत 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 त्या नदीच्या त्या साईडला गेले. त्याच्यावरून आपण काय शिकलो पोरांनो? कासवाने आपली चूक लक्षात घेतली. आपण कुठल्या गोष्टीमध्ये स्ट्रॉंग आहोत त्या डायरेक्शनला गेली गाडी त्यांची. म्हणजे काय, जर तुम्हाला वाटतं एखाद्या ठिकाणी अपयश मिळतंय तर बाबा रे तो मार्ग नक्की आपल्यासाठी आहे का? त्यापेक्षा आपण कशामध्ये जास्त स्ट्रॉंग आहे, आपल्यातले स्किल्स काय ते ओळखा, डायरेक्शन बदला आणि सक्सेसफुल व्हा. हे तुम्ही शिकले. आता पार्ट 4 मध्ये काय झालं माहितीये का? सेम रस्ता, सगळ्या गोष्टी सेम होत्या. जेव्हा जमिनीवरून चालायचं होतं त्यावेळेस ससा म्हणतो कासवाला तू माझ्या अंगावर आहे, जोरात पळतो. पाण्यात ज्यावेळेस जायचं असतं त्यावेळेस कासव जो असतो तो सस्याला डोक्यावर घेतो, पुढे जातो, परत जमिनीवर येतो. ससा कासवाला डोक्यावर घेतो आणि शर्यत जिंकली जाते. या गोष्टीवरून माझे पोरं काय शिकले की आयुष्यात जो खूप मोठं काहीतरी करायचं असेल, खूप पुढे जायचं असेल तर आपल्या सोबतच्या लोकांना जवळ घ्या, बॉन्डिंग बनवा आणि शेवटपर्यंत सोबत घेऊन जा. याने काय होतं, एखादी गोष्ट तुम्हाला अचिव्हमेंट करायला 15-20 दिवस लागणार असतील ना, तुम्हाला इथे फक्त 4-5 2-3 दिवसात काम होईल. ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करतायत ना तिथे पण ही गोष्ट इम्प्लिमेंट करा. आपला शेजारचा मित्र आहेत ना त्याला सांगा एक मस्तपैकी तू 5 क्वेश्चन्स, मी 5 क्वेश्चनचा एक पेपर काढून आणतो. या चॅप्टरचे उद्या तू पण रिव्हिजन कर, मी पण रिव्हिजन करेन. त्याच्यावर पेपर एकमेकांना तुम्ही बनवून घ्यायचा. त्याने पेपर तुला द्यायचा, तू त्याचा घ्यायचा, सॉल्व्ह करून टाकायचा. क्वेश्चन आन्सर पाठ करताय, एक त्याला पाठ करायला द्या, एक तुम्ही करा. 5 तुमचे मॅथ्सचे एक्झाम्पल्स आहे. 5 एक्झाम्पल तुम्ही घरून तयारी करून या की नक्की कसे सॉल्व्ह करायचे, त्याला 5 सांगा. शाळेत आले 5 त्याला शिकवा, 5 त्याच्याकडून शिकून घ्या. का माहितीये का, तुम्हाला शाळेमध्ये ना एखाद्या शिक्षकाने शिकवल्यापेक्षा आपल्या जवळचा जो मित्र आहे त्याने शिकवलं ना तो फार लवकर समजतं. कारण का तुमची बॉन्डिंग झालेली असते, अंडरस्टँडिंग फार असते. त्यामुळे
आपण एकमेकांपासून लपवतोच गोष्टी की अरे नको याला कशाला सांगायचं, असं नाही करायचं. करून ज्ञान दिल्याने वाढतं आणि ही गोष्ट खरंच आहे. सो माझी अशी इच्छा आहे की आपल्या पोरांनी ज्या तुम्हाला छोट्या छोट्या ट्रिक्स सांगतो त्या सांगा. नॉर्मल लोक काय सांगते, लेफ्ट हँड रूल आहे, थंब डायरेक्शन ऑफ फोर्स ऑफ कंडक्टर, इंडेक्स फिंगर मॅग्नेटिक फील्ड, लेफ्ट हँड रूल मध्ये आपला मिडल फिंगर डायरेक्शन ऑफ करंट. आपले बरोबर काय, थंब डायरेक्शन ऑफ वर्स ऑन कंडक्टर, इंडेक्स फिंगर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मिडल फिंगर वळवळणारे बोट काय दाखवतं, डायरेक्शन ऑफ करंट. समजलं, गोष्ट तीच आहे, सगळेजण तेच सांगणार आहे, पण तो सांगण्याचा वे तो बदलला पोरांनो. आणि आय होप सो हे एक चॅप्टर, याच्या पुढचे काही असे चॅप्टर आहेत ना पोरांनो, थोडं फिजिक्स थोडं केमिस्ट्री येणार, कुठे बायोलॉजी जास्त येणार, तिथे कदाचित तुम्हाला फार पहिले सारखेच लेक्चर भेटतील असं नाहीये. का माहितीये का, ऑब्व्हियस आहे ना, आपल्या सगळ्यात कसं आपलं मेन उद्देश काय आहे, आपल्याला सायन्स सब्जेक्टला चांगले मार्क्स मिळवायचे आहे, व्हॉट एव्हर काही झालं तरी चालेल. सो आय होप सो की तुम्ही एन्जॉय करत असणार आहे. जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत मजा करा, मस्ती करा, पण आपल्या आईवडिलांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. थँक्यू सो मच.